उद्याच शपथविधी होतोय नवीन सरकारचा. त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून फडणवीस पुन्हा एकदा दुसऱ्यांदा शपथ घेत आहेत. कसं बघताय सगळ्या नवीन सरकार? निवडणुका पार पडलेले आणि निवडणुकीत हार जीत होत असते. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहेत. आमच्या त्यांना मनापासून शुभेच्छा. पण मुख्यमंत्री असताना, मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षीय राजकारणाच्या पेक्षा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुपर पॉवर भारतात कसं करता येईल, राजकारणाच्या पलीकडे जाऊन विरोधातल्या लोकांना सुद्धा एकत्र करून, एक संघ करून ही महाराष्ट्राची खरी इमेज ही आपल्याला कसं वाढवता येईल या दृष्टिकोन देवेंद्र फडणवीसांनी बघावं अशी माझी त्यांना विनंती राहील. महाराष्ट्र खऱ्या अर्थाने एक सुसंस्कृत राज्य आहे. कुठल्याही राज्याला जेवढा इतिहास नाहीये तेवढा इतिहास हा महाराष्ट्राला आहे. शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा, महासंतांचा हा महाराष्ट्र आहे. आणि इतिहास अनेक क्रांती इथं महाराष्ट्रातनं घडलेले आहेत. आणि सगळ्याचा एक त्याचा सगळ्याचा अभ्यास करून म्हणा किंबहुना ह्या सगळ्यांचं एक समीकरण करून खऱ्या अर्थाने आपण महाराष्ट्र घडवण्यात, एक नवीन महाराष्ट्र घडवण्यात तुमचा हातभार असावा असं माझी त्यांना विनंती आहे. ज्या पद्धतीचे निकाल लागले, ज्या पद्धतीचं बहुमत मिळालं त्यावर आता शंका उपस्थित केली जाते या एकूणच निकालावर. तुम्हाला काय वाटतं एकूणच त्या पद्धतीने ईव्हीएम नाही, आता मला वाटतं की मी त्याच्यावर बोलणं उचित नाहीये किंवा मला त्यात इंटरेस्ट नाही. सगळ्यांनी आपलं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. अनेक लोकांचे त्याचे तर्क वितर्क आहेत. स्वराज्य पक्षाच्या बाबतीत सुद्धा आम्हाला मोठा धक्का बसलेला आहे. पण आमची पहिली उडी होती म्हणून महाविकास आघाडी टिकू शकली नाही तर तिथं स्वराज्य काय टिकणार, हा अनेक समीकरण आहेत. आणि म्हणून त्यात न पडता आता मला वाटतं तो आता पास झालेला आहे आणि याच्या पुढे आपल्याला कसं महाराष्ट्र घडवता येईल या दृष्टिकोनातून सगळ्यांनी बघणं गरजेचं. छत्रपतींचं स्मारक असो किंवा इतर गोष्टी ज्या आहेत इतिहासाच्या अनुषंगाने, शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनी अनेक आश्वासनं दिलेली होती. त्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करावे असं वाटते का तुम्हाला? नेमकं काय सांगाल? समुद्रातलं स्मारक सगळे आज परत तुमच्या हातात सत्ता मिळालेली, केंद्रात तुमची सत्ता आहे आणि म्हणून अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. मग तिथं गडकोट किल्ल्यांचं संवर्धन जतनासाठी असेल, अनेक स्मारकांचे महापुरुषांच्या स्मारकांचे विषय, तिथं बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलचं स्मारक सुद्धा अजून आखडलेलं आहे. अरबी समुद्रातला पुतळ्याचा विषय, म्हणून त्यांनी युद्ध पातळीवर ज्या या महापुरुषांनी महाराष्ट्र घडवला अशा लोकांचे सगळे म्हणजे अजूनही स्मारक तसेच प्रलंबित आहेत. गडकोट किल्ल्यांचे सगळे आहेत आणि म्हणून त्यांनी प्राधान्याने जे त्यांनी शब्द दिलेत त्यांनी ह्याच्यात लक्ष घालावं असं माझं त्यांना सूचना आहे. शपथविधीच्या अनुषंगाने आता थांबणार नाही या टॅगलाईन खाली जाहिरात भाजपने किंवा महायुतीने दिलेली, त्यात वेगवेगळ्या पुरुषांचे फोटो आहेत, मात्र शाहू महाराजांचा फोटो दिसत नाही. अत्यंत दुर्दैवी बाब आहे. माझ्या कानावर सुद्धा आलंय किंवा किंवा सगळ्यांनी पाहिलं सुद्धा की जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र जो घडलाय त्यामध्ये शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचं सगळ्यात मोठं योगदान आहे. आणि शाहू महाराजांना बाजूला सोडून तुम्ही जी ऍड दिलेली आहे हे चालणार नाहीये आणि न पटणारी गोष्ट आहे. कारण का शाहू महाराजांचं महाराष्ट्र घडवण्यात किंवा महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सगळ्यात महत्वाचं स्थान आहे. म्हणून शाहू महाराजांना बाजूला ठेवायचं आणि इतर महापुरुषांचं नाव घ्यायचं हे अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्राला या गोष्टी अशा चालणार नाहीत. आम्ही सुद्धा खपून या गोष्टी घेऊ शकत नाहीत आणि म्हणून त्यांनी चूक दुरुस्त करावी अशी माझी सरकारला ही विनंती राहील. मराठा आरक्षणाचा आता नवीन सरकारकडून तुम्ही यासाठी मोठा लढा निर्माण केला होता. आता काय अपेक्षा आहे? नाही, दोनच बाबी आहेत. त्यातल्या प्रमुख बाबी ही आहे की जे आरक्षण तुम्ही 10%चं आरक्षण दिलं, 10%चं आरक्षण जे दिलेलं आहे एसीबीसी मधनं, ते कसं टिकवणार हे प्रत्यक्षात परत एकदा तुम्ही सांगावं लागणार आहे. एक, आणि ते जर ते टिकणार नसेल तर मग तुम्ही कशा पद्धतीने आरक्षण देऊ शकता. मग ते 50%च्या आत असेल ते आरक्षण कसं देऊ शकता त्याच्यावर तुम्ही ते चर्चा करायला पाहिजे.
ज्यावेळी सरकारला माझी गरज असेल त्यावेळी त्यांनी मला सांगावं. मी स्पष्टपणे पूर्वी सुद्धा बोललोय, भविष्यात सुद्धा बोलणार, आजही सुद्धा माझी बोलायची तयारी आहे. पण त्याने मला जर निमंत्रित केलं तर मी त्यांना निश्चित सांगेन की कशा पद्धतीचं हे आरक्षण आपल्याला पुढं देता येईल. आणि अनेकदा मी विषय पार्लमेंटला असेल किंबहुना महाराष्ट्रात जाहीरपणाने बोललो. सतत 23 सांगत तारखेला आलेला आहे. 23 तारखेला निकाल जाहीर झाला. स्पष्ट बहुमत मिळालेलं होतं मुख्यमंत्री. तरी देखील शपथविधीसाठी 5 डिसेंबरची चा दिवस उजडावा लागला. कसं बघता याकडे सगळं आलबेल आहे असं दिसतंय का तुम्हाला? त्यांची काहीतरी स्ट्रॅटेजी असेल, मला माहित नाही. त्यांचं काहीतरी नियोजन असेल, प्लॅनिंग असेल. तर आम्ही स्वतः चिंतन करण्याच्या याच्यात मग्न होतो की आम्ही कुठं चुकलोय किंवा चुकलोय म्हणण्यापेक्षा जी धाडस केली ती धाडस याच्या पुढे आणि चांगल्या पद्धतीने स्वराज्य पक्ष घेऊन जाऊ शकतो यात आम्ही मग्न होतो. पण आता यांच्या हा स्ट्रॅटेजीचा भाग असेल किंवा काय त्यांचं कुठं कशामुळे ते लेट झालं किंवा विलंब झाला मला तर सांगता येणार. उद्धव ठाकरे सरकार आलं म्हणून मराठ्यांचं आरक्षण गेलं अशा प्रकारचे एक प्रचार जो आहे तो फडणवीसांच्या भाषणामध्ये किंवा एकूण प्रचारात दिसून आला. पण आता त्यांचं सरकार आल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळेल असा विश्वास तुम्हाला वाटतो? नाही, एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यावेळी करेक्ट टाइमला वकील न दिल्यामुळं ही आरक्षण ते उडलं गेलं. आणि कुठलं आरक्षण उडलं गेलं? SC-BCचं आरक्षण उडलं गेलं. आता परत एकदा 2दा आरक्षण उडलं गेलं. त्यात आता तिसऱ्यांदा परत SC-BCचं आरक्षण या सरकारने दिलेलं आहे. यांना पूर्ण विश्वास आहे की हे SC-BCचं 10% आरक्षण टिकणार. पण 2दा हे न टिकल्यामुळे तिसऱ्यांदा टिकेल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. म्हणून मराठा समाजाची सुद्धा भूमिका ही आहे की आम्हाला टिकणार आरक्षण द्या जे 50% आत आहे. 50% आत सुद्धा आरक्षण जर द्यायचं असेल त्याला अनेक पॅरामीटर्स आहेत. त्या पॅरामीटरवर चर्चा व्हायला पाहिजे, बोलायला पाहिजे. त्यासाठी मला जर केव्हा सांगितलं तर बाकीच्यांना सगळ्यांना मायक्रो ओबीसीना सुद्धा याच्यात घेणं गरजेचं आहे. असे अनेक प्रश्न आहेत वेगळ्या वेगळ्या समाजाचे. तर ते आपल्याला निश्चित ते करता येईल. तुम्हाला हे 10% कसं आरक्षण टिकवणार ह्याच्यावर सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आता तुमच्यात 5 वर्ष पूर्ण आहेत तर तुम्ही ह्याच्यावर स्ट्रॉंग निर्णय घ्यावे लागतील आणि ह्याच्यावर चर्चा करून ह्याच्यावर सांगावं लागेल की तुमच्या मनात काय, किंवा नुसतं आम्ही हे दिलं आणि केलं असं नाही होणार. आपण सर्व छोटे पक्ष एकत्र आहेत, तिसरी आघाडी तयार केला. आता निवडणुकीमध्ये जो निकाल लागला, आता यानंतर ही तिसरी आघाडी अशीच कायम राहील का? तुम्ही यामध्ये काय माझी अजूनही त्यांच्याशी चर्चा झालेली नाहीये. कारण सगळे आपल्या आत्मचिंतन करायला लागले, आपण कुठं चुकलो किंवा काय गणित चुकलेले आहेत. मग ते ईव्हीएम वर बोट ठेवण्यापेक्षा आम्ही सुद्धा कुठं कमी पडलो का, कशा पद्धतीने मतदान कमी झालेलं आहे. कारण का असं झालं का नुसतं महायुती किंवा महाविकास आघाडीलाच आम्ही मतदान करणार विनिंग सीट बघून, असं झालं का? हे सगळे चिंतनाचे सगळे भाग आहेत. बच्चू कडून सारखी एक एवढा स्ट्रॉंग उमेदवार सुद्धा 1100 काय 1200 मतांनी पडणं म्हणजे मोठा धक्का आहे. आणि म्हणून मला वाटतं आधी काहीतरी बोलण्यापेक्षा चिंतन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि चिंतन करूनच मग आम्ही सगळे पुढे जाऊ. बदलाचं राजकारण नाही तर बदलाचं राजकारण, म्हणजे महाराष्ट्राच्या बदलासाठी विकासासाठी आम्ही एकत्र आलो. तर तर यामध्ये तिसरी आघाडी सहभागी होण्याची कितपत नाही, तिसरी आघाडी व्यक्तिगत स्वराज्य पक्षाचा म्हटलं तर आमचा काही संबंध नाहीये जे सरकारमध्ये आहेत त्यांच्याशी. पण जर टॅगलाईननी सगळं होत असेल तर आनंद आहे. पण जर प्रामाणिकपणाने जर त्यांनी ती भूमिका घेतली अशी आम्हाला आता विकासाचं राजकारण करायचंय किंवा राजकारण विकासाचं मुवमेंट करायची तर त्याला मी स्वागत करेन. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्ही आता महाराष्ट्र बघायला पाहिजे. महाराष्ट्राला एका एवढा उंचीवर ठेवायला पाहिजे. मुळात जो उंचीवर आहे तो आणि चांगल्या उंचीवर कसं नेता येईल आणि नंबर 1 अग्रेसर राज्य हे देशात कसं करता येईल या दृष्टिकोनातून या सरकारने लक्षात खरं तर आता निवडणूक संपलेली आहे, प्रचार संपलेला आहे. तर आज शपथविधीच्या दरम्यान देखील एक हेतू सेफ आहे अशा पद्धतीचे टी शर्ट्स काही तिथं दुर्दैव आहे. केलं जात नाही, दुर्दैव आहे ना हे. आपण या छोट्याशा टॅगलाईन वर धर्मात जातीत हे लक्ष केंद्रित करणं किंवा दुसऱ्यांना जाणून देणं की ही स्टेटमेंट्स करणं हे मोठ्या पुढाऱ्यांना सुद्धा हे शोभत नाही. इव्हन त्यावेळी मला वाटतं देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आणि अनेक नेत्यांनी स्टेटमेंट्स केले होते. आता मला वाटतं हे सगळं बंद करावं आणि महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष बाकी आहे. सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी अतिक्रमण काढू असा
योगी सगळ्या आदित्यनाथ नाही, योगी आदिनाथ काय बोलत मला माहित नाही, पण सगळ्या गडकोट किल्ल्यांच्यावर जे अतिक्रमण झालेले आहेत ते सगळे निघावे, कारण ते शिवाजी महाराजांचे किल्ले हे आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे. आणि म्हणून मग ते कुठल्याही धर्माचं अतिक्रमण तिथं असेल, तिथं अतिक्रमण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर तर असू नये. बाकीच्या ठिकाणी अतिक्रमण करतायत तिथं मला काय बोलायचं नाही, पण शिवाजी महाराजांच्या गडकोट किल्ल्यांच्यावर अतिक्रमण असू नये आणि कुठल्याही धर्माचं असू नये आणि कोणाचंही असू नये, हे मी या मताचं आहे. म्हणजे शरद पवार उद्धव ठाकरे यांना फडणवीस साहेबांनी फोन केले शपथविधी, आपल्याला काही संपर्क झाला? मलाही निमंत्रण आहे, पण माझी आज इथं रायगड प्राधिकरणचीच मीटिंग आहे. तिथं 88 एकर जमीनमध्ये आपल्याला शिवसृष्टी उभा करायची आहे, आणि अधिवेशन व्हायच्या अगोदर आपण त्यांच्याकडे मागणी सुरू व्हायच्या अगोदर काही मागणी करू शकतो. त्या निमित्ताने आज मी इथं आलोय, आणि म्हणून निमंत्रण मला होतं, पण मला वाटतं की आज माझी मीटिंग ठरली म्हणून मी काही तिकडे जाणार नाही.